मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। गेल्या काही दिवसात हिंजवडी भागामध्ये अपघाताची संख्या वाढली आहे, त्यामध्ये मृत्यू देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 11 महिन्यात 36 जणांचा मृत्यू जो आहे तो हिंजवडी आणि आसपासच्या परिसरामध्ये झालेल्या अपघातामध्ये झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर आता पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत आता अलर्ट मोडवर आले आहेत। त्यांनी एक नियमावली बनवली आहे। हे सर्व नियम जे आहेत ते आता कालपासून आजपासून लागू झालेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्की हे नियम काय आहेत याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वाहतूक पोलीस उपायुक्त विवेक पाटील आहेत। सर, काय सांगाल? एक बैठक झाली PMRD असेल किंवा ITN सोबत, त्या बैठकीमध्ये काय नक्की ठरलं आणि वाहतूक संदर्भात जे आहे ते वेगमर्यादा असेल किंवा अन्य संदर्भात काय निर्णय करण्यात आला आहे? दर बैठकीमध्ये जड अवजड वाहनामुळे होणारे अपघात यावर प्रामुख्याने चर्चा आणि काही निर्णय घेण्यात आले। जड अवजड वाहनामध्ये मुख्यतः समावेश होतो तो डंपर, हायवा, मिक्सर या वाहनांचा। हे मिक्सर जे चालतात ते रेडी मिक्स मटेरियल वाहन करण्यासाठी चालतात। यांना त्यातलं रेडी मिक्स मटेरियल जे आहे ते 40 मिनिटाच्या आत सॉलिड होतं, म्हणून ते लवकरात लवकर आपल्या ज्या ठिकाणी कॉन्क्रीट करायचं आहे त्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक असतं, म्हणून त्यांचा स्पीड जास्त असतो। त्या अनुषंगाने वाहनांना स्पीड लिमिट ठेवण्यासाठी 30 किलोमीटरच्या आत बाबत कार्यवाही करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत। तसेच हे नियमबाह्य RMC प्लॅन्ट जे आहेत हे जर नियमबाह्य चालत असतील त्याला PMRDच्या वतीने नोटीस देण्यात येणार आहे आणि बेकायदेशीर चालणाऱ्या RMC प्लॅन्टला निष्कासनाची कारवाई PMRD मार्फत करण्यात येणार आहे। तसेच हे जड अवजड वाहनं जी आहेत याच्या मध्ये पाठीमागील लेफ्ट साईडच्या पाठीमागाचा चाक खाली येऊन अपघात होण्याची संख्या जास्त असल्याचे लक्षात आले आहे। त्या अनुषंगाने सदर वाहनांवर सहचालक किंवा क्लीनर ठेवणे कंपल्सरी करणे, तसेच साईड व्हील कव्हर करण्यासाठी मडगार्ड लावणे, साईड कॅमेरे लावणे, स्पीड लिमिट मेंटेन करण्यासाठी ऑब्झर्व करण्यासाठी त्यामध्ये GPS प्रणाली कंपल्सरी करणे, स्पीड गनच्याद्वारे याच्यावर कारवाई करणे, असे काही निर्णय घेण्यात आले। त्याचप्रमाणे हे जे वाहन चालक आहेत आणि हे RMC प्लॅन्ट आहेत आणि RMC चे वाहनांचे चालक आहेत यांची सुरक्षा तपासणी आणि त्यांचं ट्रेनिंग हे वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलीस आणि RTO यांच्या वतीने संयुक्तरित्या RMC प्लॅन्ट असलेल्या ठिकाणीच करायचे ठरवलेले आहे। तर आपण पाहिलं तर सर, अनेकदा आपण नियम त्या ठिकाणी त्यांना घालून देतो, मात्र अंमलबजावणी ड्रायव्हर असेल किंवा मालकांकडून होताना पाहायला मिळत नाही। या संदर्भात आता काय कारवाईचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? यामध्ये या सूचना देऊनही जर त्यामध्ये कुणी हे करत असेल, हायगैकपणा करत असेल तर संबंधित सर्व यांना म्हणजे संबंधित जे वाहन चालकाबरोबरच वाहनाचा हे जो आहे मालक किंवा इतर यांनाही याच्यामध्ये आरोपी करायचं ठरवलेलं आहे। नक्कीच आपण पाहिलं तर आता पिंपरी चिंचवड पोलीस हिंजवडीमध्ये होणाऱ्या अपघाताच्या संदर्भात जे आहे ते आता गांभीर्यपूर्व असं या ठिकाणी लक्ष देताना पाहायला मिळत आहे। झालेल्या बैठकीमध्ये अनेक असे मोठे निर्णय जे आहेत ते या ठिकाणी घेण्यात आले आहे। हिंजवडीमध्ये होणारी वाहतूक कोंडी, त्यामधून होणारे अपघात, RMC चालक असतील किंवा डंपर चालक असतील यांच्यावर आता थेट गुन्हा जे आहे ते आता पिंपरी चिंचवड पोलीस दाखल करणार आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।